5 फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे। त्यांना देण्यात आलेल्या सर्व सरकारी सुविधा काढून घेण्यात आल्या। शिवाय त्यांना देण्यात येणाऱ्या सरकारी गाड्या काढून घेतल्या जाणार आहेत। फुटीरतावादी नेत्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय। पुलवामा हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू काश्मीरचा दौरा केला होता आणि त्यानंतर त्यांनी पाकिस्तानच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेणार असल्याचं स्पष्टही केलं होतं। केंद्र सरकारच्या या आदेशानंतर जम्मू काश्मीरच्या गृहसचिवाने या फुटीरतावादी नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन या 5ही फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढण्याचा निर्णय घेतला। या फुटीरतावाद्यांना जम्मू काश्मीर पोलिसांनी सुरक्षा दिली होती। कोडकोडत्या फुटीरतावादी नेत्यांवर केंद्र सरकारने कारवाई केली आहे, त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। मिरवाईज फारूक, शबीर शहा, हाशिम कुरेशी या हुरियत नेत्यांच्या या फुटीरतावादी नेत्यांवर वक्रदृष्टी ठेवून सरकारने त्यांच्या सुविधा हटवल्या। बिलाल लोन आणि अब्दुल गनी भट्ट यांच्याही सरकारी सुविधा हटवण्यात आल्या। 5ही फुटीरतावादी नेत्यांवर ज्या सरकारी सुविधा पुरवण्यात येत होत्या त्या आता काढून घेण्यात आल्या।